सहकारी पतसंस्थेच्या कॅलेंडर डायरी प्रकाशन समारंभाच्या निमित्तानं उपस्थित संस्थेचे अध्यक्ष आणि माजी खासदार म्हाडाचे अध्यक्ष माननीय शिवाजीराव आढळराव पाटील, अक्षय आढळराव पाटील, विष्णू कळगाव, संस्थेचे उपाध्यक्ष श्री काजळे, व्यासपीठावरची सर्व मान्यवर मंडळी, कल्पना वहिनी आणि सर्व उपस्थित मान्यवर बंधू भगिनी. आत्ताच सागर काजळ्यांनी आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी नवीन काहीतरी संकल्पना घेऊन आपण या संस्थेचं कॅलेंडर आणि डायरी प्रकाशित करत असतो आणि याही वर्षी अतिशय सुंदर पद्धतीने कॅलेंडर आणि डायरीचं निर्माण केलेलं आहे. त्याचं प्रकाशन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. तसं पाहिलं तर श्री शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नामधून काही वर्षापूर्वी या श्री भैरवनाथ नागरी पतसंस्थेची स्थापना झाली आणि आज पतसंस्था जरी असली तरी एखाद्या बँकेच्या बरोबरीने व्यवसाय आज या पतसंस्थेच्या माध्यमातून केला जातो. जवळपास 568 कोटी रुपयाच्या ठेवी आणि 6 कोटीपेक्षा जास्त नफा हे आकडेच हे दाखवतात की ही संस्था किती सक्षम पायावर त्या ठिकाणी उभी आहे. वेळेकाळेला लोकांची गरज भागवण्याच्या दृष्टिकोनातून आज ही संस्था काम करते आणि नुसतंच ठेवी गोळा करायच्या, कर्ज द्यायचं, व्याज मिळवायचं एवढ्यापुरतंच काम न करता या संस्थेने तर अनेक लोकांना रोजगार तर दिलाच आहे, पण त्याच्याच बरोबरीनं सार्वजनिक कार्यामध्ये देखील, सामाजिक कार्यामध्ये देखील पतसंस्था नेहमी हातभार लावत असते. मोठं कार्यक्षेत्र संस्थेने, मला वाटतं तर राज्य असेल, संपूर्ण राज्य या संस्थेचं कार्यक्षेत्र आहे आणि त्यामुळं संस्थेचा आणखीन विस्तार कसा करायचा याच्याबाबतचं नियोजन चेअरमन आणि संचालक मंडळ यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे. ते निश्चितच करतील. एखादी संस्था उभी कशी करायची, तिला चांगलं स्वरूप कसं द्यायचं, आकार कसा द्यायचा, मग हायस्कूल असेल, इंग्लिश मिडियमची शाळा असेल, पतसंस्था असेल, या सगळ्या संस्था जर पाहिल्या तर शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या सुविधा असलेल्या संस्था ह्या आपल्याला बघायला मिळणार नाहीत. त्या आज एका गावामध्ये आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी बघायला मिळत आहेत आणि याच्या पाठीमागं फक्त शिवाजीराव आढळराव पाटलांची दूरदृष्टी हीच त्या ठिकाणी या सर्व संस्थांना पुढे घेऊन जाते.
त्यांनी देशामध्ये केलेलं काम, राज्यामध्ये केलेलं काम, तालुक्यामध्ये केलेलं काम हे तर आपल्याला सगळ्यांना परिचित आहेच. आणि आता या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून अनेक लोकांचे संसार उभं करण्याचं काम, अनेक लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्याचं काम या सगळ्या संस्था करतायत. आणि म्हणून मी शिवाजीराव तुपचं, तुमच्या संचालक मंडळाचं, सर्व सभासदांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि दिवसेंदिवस आता या पुढच्या काळामध्ये आपण पाहिलं तर अतिशय स्पर्धात्मक असं युग आहे. आणि त्या स्पर्धात्मक युगामध्ये टिकायचे, वाढायचे, पुढं जायचं हे आपल्याला इथं लक्षामध्ये घेतलं पाहिजे. कारण आपण बघतो आज राष्ट्रीयकृत बँका की ज्या भारत सरकारच्या मालकीच्या बँका आहेत, तिथं सुद्धा आज मोठ्या मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. एखादा उद्योगपती येतो, 5-10 हजार कोटी घेतो आणि परदेशामध्ये निघून जातो. त्यामुळे कर्ज वाटप करणं आणि त्याची वसुली करणं, आणि त्याच्यामध्ये वेळप्रसंगी कटुता पण येत असेल, वेळप्रसंगी एखादा माणूस दुखावला पण जात असेल, पण तरीसुद्धा शेवटी संस्था ही महत्त्वाची आहे. आणि म्हणून त्या संस्थेला आपण जास्तीत जास्त जपणं हे महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. हल्ली केंद्र सरकारचं बारीक लक्ष या सगळ्याच संस्थांच्यावर आहे. मग राष्ट्रीयकृत बँका असू दे, नागरी बँका असू दे, जिल्हा मध्यवर्ती बँका असू दे किंवा पतसंस्था असू दे, या सगळ्या संस्थांच्यावर केंद्र सरकारचं बारीक लक्ष आहे. थोडीशी चूक जरी कुठे झाली तर लगेच त्याच्यामध्ये केंद्र सरकार, अजून पतसंस्था काय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आलं नाही, पण बाकीच्या बँका पाहिल्या आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने या पतसंस्थांना सुद्धा त्याच दिशेने जावं लागेल. माझी खात्री आहे या सगळ्या निकषावर पुरे पडून ही आपली भैरवनाथ पतसंस्था चांगलं काम करेल. त्या कामासाठी माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद.